अमरावती जिल्ह्याचा 77वा प्रजासत्ताक दिन पोलीस आयुक्तालयाच्या परेड मैदानावर उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ध्वजारोहण करून उपस्थितांना संबोधित केले। यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे म्हणालेत की जिल्ह्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्याकरिता शासन कटिबद्ध असून शेती, शिक्षण, उद्योग आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात भरीव कामे सुरू आहेत। कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत असून संत्रा पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्प राबविण्यात येत आहे। तसेच पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क मुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे। अमरावती विमानतळावरील आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। पर्यटन क्षेत्रात चिखलदरा येथील स्कायवॉक, मेळघाटातील नाईट सफारी आणि मधाचे गाव या संकल्पनांमुळे स्थानिक आदिवासींच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे। यावेळी राज्यभरातील 1,00,000 शाळांमधील 2 कोटी विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती सादर केल्यात। अमरावती जिल्ह्यातील 1,500 विद्यार्थ्यांनी या कवायतींमध्ये सहभाग घेतलाय। मंत्री दादा भुसे यांनी प्रत्यक्ष मैदानावर येत विद्यार्थ्यांच्या कवायतींना दाद दिली आणि टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला। पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंजचे सचिव जनार्दन बोथे गुरुजी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। तसेच जिल्हा बालविवाह मुक्त करण्याची शपथ घेण्यात आली। भारतीय प्रजासत्ताक या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज अमरावती येथे ध्वजारोहण कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। अमरावती जिल्ह्याच्या विकासाची गाथा त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि आजचा विशेष दिवस माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून राष्ट्रप्रथम हे ब्रीद घेऊन देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा कार्यक्रम अमरावतीपासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी यामध्ये सर्व माध्यमांच्या, सर्व भाषिकांच्या शाळा, सर्व विभागांच्या शाळांनी सहभाग नोंदवला आणि साधारणपणे 14 ते 15 मिनिटांचं देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा एक उपक्रम सर्व नागरिकांच्या, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे। साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी, 7.5 लाख शिक्षक बंधू भगिनी आणि लाखाच्या पुढे शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला। दर शनिवारी या संदर्भातली प्रॅक्टिस संपन्न होत होती आणि यापुढेही दर शनिवारी प्रत्येक शाळेमध्ये ही कवायत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। या देशभक्तीपर गाण्यांवर कवायत या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक देश प्रेमाची बीज रोवलं जाईल। एकत्रित सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी ही कवायत संपन्न करत असल्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली, व्यायाम त्या माध्यमातून संपन्न होणार आहे आणि एकतेची भावना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रुजवणं हा एक संकल्प त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे।